घोरखं कममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुण्यतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तणमो गणहराणं अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाण समं समासेज्य उपसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथामध्ये आपण ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार बघतो आहे। जीव तत्व ज्ञेय तत्व पण आहे, ज्ञान तत्व पण आहे। जीव तत्वाचं वर्णन पहिल्या अध्यायात पाहिलं, जीव ज्ञेय आहे त्याचं वर्णन आपण दुसऱ्या अध्यायात प्रथमतः पाहिलं, आणि आता पुद्गला मधला बंध कसा होतो, म्हणजे पुद्गल द्रव्य जे ज्ञेय द्रव्य आहे त्या द्रव्याची एकमेक बनण्याची प्रक्रिया कशी होते, त्याच्या स्कंधरूप परिणमन कसं होतं, पुद्गलाचे किती प्रकार आणि भेद आहे, या सर्वांचं वर्णन आपण या दुसऱ्या अध्यायामध्ये बघतो आहे। गाथा आपण काल बघितलेली 166 आणि 165 ची गाथा आपण बघितलेली, आणि याच्यामध्ये आम्हाला हा जो काही आम्हाला प्रदेश बंध वगैरे होतो आहे त्याच्यापेक्षाही समान जातीय द्रव्य पर्याय जो पुद्गलाचा दिसतो आहे, यामध्ये जो बंध होतो आहे तो स्निग्ध आणि रुक्ष या गुणामुळे होतो आहे, आणि परमाणूमध्ये हे गुण निसर्गतः जघन्यापासून अनंतापर्यंत कमी अधिक होत राहतात। जघन्य गुणांश असेल तर तो परमाणू बंधाला योग्य असत नाही, त्याचा कुणाशीही बंध संभवनीय नाही। पण त्याच्यामधले अविभाग प्रतिच्छेद वाढले की तोच परमाणू बंधयोग्य होतो। बंधाचा नियम पाळताना एक व्यवस्थित क्रम आहे, सिस्टीम आहे त्या ठिकाणी, आणि त्या सिस्टीम नुसारच पुद्गलाचा बंध होतो। द्व्यधिकाधिगुणानाम, तू दोन परमाणू जेव्हा त्याच गुणांशाचे किंवा विपरीत विसदृश गुणांशाचे विद्यमान असताना ही बंध प्रक्रिया दिसून येते। आणि या अनुषंगाने आपण काल रूपी आणि अरूपी असं पुद्गल द्रव्य बघितलं, आणि अरूपी द्रव्य म्हणत असताना जे रूपी आहे, म्हणजे रूपी कशाला म्हटलं आणि अरूपी कशाला म्हटलं, ही विवक्षा इथे समजायची आहे की जेव्हा दोन स्निग्धांशवाले असे पुद्गल परमाणू आहे, त्याचा चार वृक्षरूप विसदृश असणारा जो परिणाम पुद्गल परमाणू आहे तोच फक्त रूपी आहे, आणि बाकीचे सगळे त्याच्यासाठी अरूपी असणार आहे। ही विवक्षा रूपी आणि अरूपीच्या संबंधामध्ये लावली, आणि गाथेचा प्रयोग करताना आपण बघितलं की पुद्गलाचं शरीराचं मन वचन कायाचं कर्तृत्व जीवाकडे कधीही असत नाही। जीव निरंतर स्वपरिणामांचंच कर्तृत्व जीवाकडे लावायचं। अनादिकालापासून आमची जी विपरीत मान्यता आहे, ही विपरीत मान्यता आमची श्रद्धा अपेक्षेने तरी पूर्णपणे बाजूला झाली पाहिजे, तरच आम्हाला समीचीन श्रद्धा उत्पन्न होऊ शकते। ही गोष्ट आपण काल बघितलेली। आता आपल्याला गाथा नंबर 168 बघायचा आहे। यामध्ये आत्मा पुद्गल पिंडास आणणारा देखील नाही। आता पहिल्यांदा सांगितलं होतं की कर्माचं कर्तृत्व किंवा पुद्गलाचं कर्तृत्व आत्म्याकडे नाही, कर्तृत्वाचा निषेध केलेला होता। आता
जसं आम्हाला एखादी वास्तू बांधायची असेल तर आम्हाला त्या वास्तूसाठी लागणारं सामान हे बाहेरून आणावं लागतं. जसं दुकानामधून आम्हाला सिमेंट आणावं लागेल, लोखंड आणावं लागेल, अनेक ठिकाणाहून लाकूड आणावं लागेल, अशा तऱ्हेने या सामानांची जमवाजमव करून आम्हाला घर बांधता येतं. आता या ठिकाणी हे सांगतात की कर्माचं कर्तृत्व तर तुझ्याकडे नाही, शरीराचं कर्तृत्व तर तुझ्याकडे नाही, पण हे शरीराचे परमाणू देखील आत्मा कुठून बाहेरून आणत नाही, किंवा कर्माचे परमाणू देखील, कारमान वर्गणा देखील बाहेरून कुठूनही आणल्या जात नाही. ही जी कारमान वर्गणा आहे ही या 343 घनराजू मध्ये ठसाठस भरलेली आहे. आम्ही ज्या ठिकाणी बसलो आहे तिथेही ही कारमान वर्गणा विद्यमान आहे. जिथे आत्म्याचे प्रदेश आहेत त्याच प्रदेशांवर ही कर्म वर्गणा, कारमान वर्गणा विद्यमान आहे. म्हणून आत्मा परिणाम करेल आणि त्या परिणामांनी बाहेरून कुठून तरी कारमान वर्गणा जीवाशी संबंधित असेल असं त्या ठिकाणी आणण्याचं काही कारण नाही. ही जी आत्मप्रदेशावर विद्यमान असणारी कारमान वर्गणा आहे हीच त्या ठिकाणी कर्मरूप परिणत होते. तिच्यामध्ये तशा प्रकारची योग्यता त्या समयामध्ये विद्यमान असते आणि जीवाच्या परिणामाचं बाह्य निमित्त कारण तिथे मिळतं. अशा प्रकारे या गाथेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की पुद्गल पिंडाला हा आणणारा नाही. गाथा नंबर 168. ओ गाढ गाढ निचिदो पुग्गल काये हिम संवदो लोगो सुमे हिम बादरे हिम य अप्पा ओग्गे हिम जोग्गे हिम. ओ गाढ गाढ निचिदो पुग्गल काये हिम संवदो लोगो सुमे हिम बादरे हिम य अप्पा ओग्गे हिम जोग्गे हिम. सुहमेही य बादरे हिम. सूक्ष्म आणि बादर अशा प्रकारे अप्पा ओग्गेहिम जोग्गेहिम पुग्गल कायेहिम आत्म्याला ग्रहण करण्यायोग्य ओग्गेहिम आणि कर्मयोग्य पुद्गल समूहांनी लोगो संवद्ध ओ गाढो गाढ निचिदो. हा लोक जो आहे हा सर्व बाजूंनी अवगाढ म्हणजेच पूर्णतः खचाखच असा भरलेला आहे. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म अशा आत्म्याला ग्रहण करण्यायोग्य आणि कर्मयोग्य पुद्गल समूहांनी आत्म्याला ग्रहण करण्यायोग्य अशा 5 वर्गणा 23 वर्गणा पुद्गलाच्या सांगितलेल्या आहे. या 23 पैकी 5च वर्गणा आत्म्याशी संबंधित आहे. ज्याच्यामध्ये आहार वर्गणा आहे की आहार वर्गणेपासून शरीराची रचना होते, औदारिक, वैक्रियक आणि आहारक, आणि श्वासोश्वासाची रचना होते. आहार वर्गणा नंतर मनोवर्गणा, मनोवर्गणेपासून मन बनतं. नंतर भाषा वर्गणा, भाषा वर्गणेपासून शब्द बनतात. तैजस वर्गणा आणि कारमान वर्गणा. एवढ्याच वर्गणा फक्त जीवाशी संबंधित आहे. म्हणून आत्म्याला ग्रहण करण्यायोग्य ह्या 5 वर्गणा आणि कर्मयोग्य होणारी एकच कारमान वर्गणा. अशा या पुद्गल समूहांनी हा संपूर्ण लोक असा खचाखच भरलेला आहे की एक प्रदेश देखील असा रीता नाही की ज्या ठिकाणी कारमान वर्गणा किंवा हे स्कंध किंवा ह्या जीवाला ग्रहण करण्यायोग्य वर्गणा विद्यमान नाहीत. जे सूक्ष्मत्व रूपाने परिणत आहे किंवा बादर रूपाने परिणत आहे. सूक्ष्म किंवा बादर. सूक्ष्म याचा अर्थ जे कुणाकरवीही अडविल्या जात नाही आणि कुणीही ज्याला अडवत नाही त्याला सूक्ष्म म्हणायचं. स्थूल ज्यांनी अडथळा होतो किंवा जे दुसऱ्याला अडथळा आणू शकतात त्याला सूक्ष्म म्हणायचं. या दृष्टीने पुद्गलाचे 6 भेद सांगितलेले आहे. स्थूल स्थूल, स्थूल स्थूल सूक्ष्म, सूक्ष्म स्थूल,
सूक्ष्म आणि सूक्ष्म सूक्ष्म अशा तऱ्हेचे 6 भेद या पुद्गल वर्गणांचे सांगितलेले आहे. पुद्गलाचे वेगळ्या तऱ्हेने सांगितलेले आहे. स्थूल स्थूल म्हणजे दिसणार आहे आणि ज्याला तोडू शकतो, जोडू शकतो, परंतु जोड लावल्यानंतर तो दिसणार आहे. जसं लाकूड आहे. लाकूड हे स्थूल स्थूल आहे. लाकडाला आम्ही तोडू शकतो, पण तोडल्यानंतर जोडू पण शकतो. पण जोडल्यानंतर खिळ्याच्या तिथे जॉईंट आम्हाला दिसणार आहे, ते आहे स्थूल स्थूल. दुसरं स्थूल जे आम्ही जोडू शकत नाही त्याला स्थूल म्हणणार आहे. जसं काच आहे, तर आम्ही काचेला परत जोडू नाही शकत. फुटल्यानंतर काच जोडता येणार नाही, पण दिसू शकते, ही स्थूल झाली. स्थूल सूक्ष्म जी चक्षु इंद्रियाचा विषय बनणार आहे, परंतु बाकीच्या इंद्रियांचा जी विषय बनत नाही, ती स्थूल सूक्ष्म. सूक्ष्म स्थूल जी बाकीच्या इंद्रियांचा विषय बनते पण डोळ्याचा विषय बनत नाही, ती सूक्ष्म. जी आमच्या 5ही इंद्रियांचा विषय बनत नाही आणि सूक्ष्म सूक्ष्म जी आम्ही ज्ञानाने ज्ञात करू शकतो, जशी कारमान वर्गण आहे, ही सूक्ष्म सूक्ष्म आहे. परमाणु सूक्ष्म सूक्ष्म आहे, कारमान वर्गणा सूक्ष्म आहे. तर अशा रीतीने या पुद्गलाचे देखील 6 प्रकार सांगितलेले आहे. म्हणून या ठिकाणी सूक्ष्म रूपाने परिणत आणि बादर रूपाने परिणत असे स्कंद आहे, की जे सूक्ष्म रूपाने परिणमतात आणि काही बादर रूपाने परिणमतात. जे अतिसूक्ष्म आणि अतिस्थूल रूपाने परिणमित नसल्या कारणाने आता कर्मयोग्य होण्यायोग्य जे आहे ते सूक्ष्मत्व आणि बादर रूपाचे असणार आहे. अतिसूक्ष्म किंवा अतिबादर असे जे स्कंद असतील हे कर्मयोग्य बनू शकत नाही, त्याच्यात ती शक्ती नाही. म्हणून कर्मरूप परिणमण्याच्या शक्तीने युक्त आहे. तसेच जे अतिसूक्ष्म किंवा अतिस्थूल असल्या कारणाने कर्मरूप परिणमण्याच्या शक्तीने रहित आहे आणि अवगाहनत्व शक्ती विशेषामुळे परस्परांना अडथळा न करणाऱ्या अशा नानाविध पुद्गल समूहांनी हा लोक सर्व बाजूंनी भरगच्च परिपूर्ण व्यापलेला आहे. जसा तिळामध्ये तेल हे सर्वत्र व्यापून असतं, त्याप्रमाणे या लोकाकाशामध्ये ही 6ही द्रव्य अशी गचपच पूर्णतः व्यापून असणार आहे. त्यांनी खचाखच भरगच्च असा हा 3 लोक त्या ठिकाणी विद्यमान आहे. यावरून हा निश्चय आहे की हा जीव पुद्गल पिंडाचा आणणाराही नाही. आणि म्हणून आम्हाला निर्णय करावा लागतो की अरे हे पुद्गल पिंड जे आहे, जे कर्मरूप होण्यायोग्य आहे, शरीर रूप होण्यायोग्य आहे, भाषा रूप परिणमण्यायोग्य आहे, हे सगळं इथे वातावरणात आत्ताही पूर्णतः व्यापून आहे आणि ते परमाणू येऊन तशा प्रकारची भाषा रूप किंवा कोणत्याही रूप ती परिणमण्याची त्याची स्वतःची निज योग्यता आहे. भावार्थ, या लोकामध्ये सर्वत्र प्रदेशात जीव आहे. सगळे 6ही द्रव्य 343 घनराजूंवर आहे. धर्मद्रव्य केवढं, तर ते 343 घनराजू पूर्णपणे व्यापलेलं आहे. अधर्म द्रव्य देखील तेवढंच व्यापलेलं आहे. आकाश द्रव्य तर तेवढंच आहे आणि त्याच्याही बाहेर आहे, म्हणजे आकाश द्रव्य देखील संपूर्ण लोकाकाशात व्यापून आहे. कालद्रव्य जरी एक प्रदेशी असलं तरी देखील 343 घनराजूच्या प्रत्येक प्रदेशावर कालद्रव्य रत्नाच्या राशीप्रमाणे स्थित आहे. म्हणून कालद्रव्य देखील लोकामध्ये पूर्णतः व्यापून आहे आणि जीवद्रव्य हे जीवद्रव्य देखील 343 घनराजूमध्ये व्याप्त आहे. भलाई त्याच्यामध्ये आम्ही जर त्रस आणि स्थावर हा भेद केला तर त्रसजीवांचं क्षेत्र लिमिटेड आहे. त्रसजीव हे त्रसनाडीतच राहतात. स्थावर काही लोकांमध्ये ते जात नाही, पण स्थावर जीव, निगोदी जीव हे सर्वत्र लोकाकाशामध्ये व्याप्त आहे आणि निगोदी जीव, सूक्ष्म निगोदी जीव हे तर पूर्ण लोकाकाश प्रमाण त्या ठिकाणी खचाखच भरलेले आहे.
आणि कर्माण वर्गणा देखील किंवा उदारिक आहार वर्गणा देखील, भाषा वर्गणा देखील ही जगामध्ये पूर्ण प्रदेशांवर 343 गणराज्यावर व्याप्त आहे. अशी कुठलीही जागा नाही की ज्या ठिकाणी हे पौद्गलिक स्कंध विद्यमान नाही. आणि म्हणून हे असे कर्मयोग्य त्याच्यात होण्यायोग्य असतील. पण कित्येक असे प्रदेश, असे काही स्कंद आहे की जे आज तागायत पर्यंतही कर्मरूप परिणत झालेले नाही. म्हणून कर्माला अयोग्य असणारे देखील स्कंद विद्यमान आहे. म्हणून इतरही वर्गणा सर्वत्र खचाखच भरलेले आहे. आणि जसे जीवाचे परिणाम असतील तदनुकूल बंध होतो. जीव परिणाम करण्याची देर, जीवाचा जो परिणाम झाला की त्या समयामध्ये त्याला तशा प्रकारच्या कर्माचा बंध झाला. परंतु असा हा निमित्त नैमित्तिक संबंध असताना देखील त्या कर्माचा कर्ता आत्मा नाही. कर्माचा कर्ता हा ती पुद्गल वर्गणाच आहे. आत्मा आपल्या परिणामांचाच करताय. पण या दोहोंमध्ये असा सहज निमित्त नैमित्तिक संबंध आहे की जीवाचा परिणाम होतो आणि त्या समयात ती कर्माण वर्गणा कर्मरूप रूपाने परिणत होऊन जीवाशी बद्ध होते. म्हणून तदनुकूल बंध त्याला होतो. जसं आम्ही जर एखाद्या व्यक्तीला दान लाभ देण्यामध्ये जर अंतराय टाकत असू, समजा एखाद्याला दान देण्याची इच्छा आहे आणि तो दान देऊ इच्छितो, पण दुसऱ्या व्यक्तीने त्याला दान देण्यामध्ये अडसर आणला, तर त्या व्यक्तीला स्वयं स्वतःच्या या परिणामांमुळे दानांतराय कर्माचा असा उदय किंवा बंध, दानांतराय कर्माचा बंध त्याला सहज होणार आहे. समजा एखादी व्यक्ती आम्हाला काही अडचण विचारत असेल, ज्ञानातली काही एखादी गोष्ट त्याला कळली नाही आणि ती विचारत असेल आणि आम्हाला त्याचं ज्ञान आहे, आम्हाला ती वस्तू माहिती आहे, काय त्याचं उत्तर आहे हेही आम्हाला माहिती आहे, आणि जर आम्ही सांगत नसू तर आम्हाला निश्चितपणे ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माचा बंध होणार आहे. कुणाच्या सामर्थ्यामध्ये आम्ही अडसर आणत असू तर आम्हाला अंतराय कर्माचा बंध जीवनात होणार आहे. कुणाला विपरीत आम्ही मान्यता श्रद्धा करवत असू की अशा प्रकारे पराचं आचार्यत्व आम्ही दुसऱ्यांकडे देत असू आणि दुसऱ्यालाही तसं सांगत असू तर मोहनीय कर्माचा बंध निश्चितपणे आमच्या जीवनामध्ये होणार आहे. म्हणून अशा प्रकारचा तदनुकूल बंध होणार आहे. पण बंध होणार आहे तर त्या द्रव्य कर्माचा कर्ता मात्र आत्मा नाही. जीवानी स्वतःचे परिणाम केले, त्याच्या उपादानगत योग्यतेने आणि पूर्वबद्ध कर्माचा उदयाचं निमित्त असताना तो परिणाम झाला, पण त्या परिणामाचाच करता आत्मा आहे, तो त्या द्रव्य कर्माच्या परिणामाचा करता नाही. कारण बघितलं आपण, दोन द्रव्य आहे, दोन द्रव्यामध्ये कधीही कर्ता कर्म संबंध असत नाही. असला असतं त्या ठिकाणी निमित्त नैमित्तिक संबंध असतो. जीवाच्या परिणामाच्या निमित्ताने तत्समय योग्य असणारी कर्माण वर्गणा कर्मरूप परिणत झाली, असा हा निमित्त नैमित्तिक संबंध आम्हाला निरंतर अभ्यासायचा आहे. म्हणून जसे जीवाचे परिणाम असतील तदनुकूल बंध होतो. हे निमित्त नैमित्तिक संबंधाच्या अपेक्षेने कथन आलेलं आहे, कर्ता कर्म संबंध रूपाने नाही. आत्मा त्यांना कोठून बाहेरून आणतो कर्म, असं नाही. जसं वास्तू बांधण्यासाठी बाहेरून मटेरियल आणावं लागलं, रॉ मटेरियल, पण तशा प्रकारचं रॉ मटेरियल याला बाहेरून आणावं लागत नाही, ते त्याच्याच आत्मप्रदेशावर विद्यमान आहे. आणि असं तो आणतो आणि बांधतो, बाहेरून आणतो आणि बांधतो असे मात्र नाही. अशी ही गाथा
आपण बघितली. नंतरची गाथा बघून आम्ही 2 गाथेचं संकलन त्या ठिकाणी अभ्यासणार आहे. 159 नंबरची गाथा. याच्यामध्ये हा आत्मा निश्चयाने पुद्गल पिंडास कर्मरूप करत नाही ही गोष्ट सिद्ध केली. जीवाचा परिणाम झाला. जीवाचा परिणाम असेल तर तदनुकूल बंध होतो, हेही आम्ही मान्य केलं. पण मान्य करताना देखील आत्मा पुद्गल पिंडाचा कर्मरूपानी करता आहे ही गोष्ट आम्हाला मान्य नाही, निश्चयाने मान्य नाही. व्यवहार आणि भलाई आम्ही त्या ठिकाणी करता मानू की व्यवहाराने हा जीव द्रव्यकर्माचा करता आहे. द्रव्य संग्रहकार नेमिचंद्र सिद्धांती देव म्हणतात. अशुद्ध निश्चयाने हा जीव भावकर्माचा करता आहे आणि शुद्ध निश्चयाने स्वतःच्या शुद्ध परिणामांचा करता आहे. इथे हे सांगतात आहे की निश्चयाने हा पुद्गल पिंडाचा करता नाही. व्यवहाराच्या भाषेत म्हटल्यानंतर व्यवहाराची भाषा आहे ती. व्यवहारामध्ये देखील निश्चय समजायचा आहे. व्यवहाराची भाषा आम्हाला निश्चय दाखविण्यासाठी सहकारी बनणार आहे आणि निश्चय हा आहे की आत्मा पुद्गल पिंडाचा करता नाही. गाथा नंबर 169. कम्मत्तणना ओगा खंधा जीवस्य परिणयीं पप्पा गच्छति कम्म भावं नहि ते जीवेन परिणमिदा. कम्मत्तनपा ओगा खंधा जीवस्य परिणयीं पप्पा गच्छति कम्म भावं नहि ते जीवेन परिणमिदा. कम्मत्तन पाओगा खद्दा कर्मरूप परिणमण्यास योग्य असं स्कंध. जीवस्य परिणयीं पप्पा जीवाच्या अशुद्ध परिणतीचे निमित्त प्राप्त करून कम्म भावम गच्छती कर्मत्व भावाला प्राप्त होतात. ज्या आत्ता आपण पाहिलं की हा जीव स्वतःचे परिणाम करतो. हे परिणाम त्याचे ज्या वेळेला अशुद्ध असतात, अशुद्ध म्हणजे शुभ किंवा अशुभ असतात, हा जीव स्वपरिणामात आत्मतत्वात लीन असत नाही. शुभ किंवा अशुभ भाव रूपाने परिणमतो, म्हणजेच तो अशुद्ध परिणती करतो. त्यावेळेला त्या ठिकाणी असणार कर्मरूप बनण्या योग्य जी कर्मांवर्गणा आहे ती कर्मपणाला प्राप्त होते. तिच्यामध्ये कर्मत्वपणा म्हणजे द्रव्यकर्म ती बांधल्या जाते. द्रव्यकर्माचा जीवाला बंध होतो, कर्मपणाला तो प्राप्त होतो. ही ते जीवेन परिणमिदान. परंतु निश्चयाने त्या कर्माला जीवाने परिणमविलेलं नाही. निमित्त नैमित्तिक संबंध आणि कर्ता कर्म संबंध ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहे. निमित्त नैमित्तिक संबंध हा 2 द्रव्यांच्या 2 वर्तमान पर्यायीत घटित होतो. म्हणजे जीवाचा परिणाम एक द्रव्य, त्याची वर्तमान पर्याय परिणाम युक्त, त्या समयात कर्मांवर्गणा जी विसरसोपचय रूप आहे दुसरं द्रव्य, ती कर्मरूप परिणत झाली. 2 गोष्टी एका समयात दिसल्या. यामध्ये काल प्रत्यासत्ती आहे, एका कालात आहे आणि म्हणून त्याच्यावर निमित्त नैमित्तिक संबंधाचा उपचार केला जातो. सूर्य आकाशात उगवला आणि सूर्यविकासी कमळ फुलली. सूर्यविकासी कमळ फुलली हा कमळ फुलण्याचा त्याचा स्वभाव होता. त्याची त्या समयात उपादानगत योग्यता होती. त्यासाठी बाह्य निमित्त कारण सूर्याच्या किरणांचा स्पर्श हे बाह्य निमित्त कारण आहे. सूर्य पृथक आहे, कमळ पृथक आहे आणि 2 द्रव्याच्या 2 पर्यायी एका समयात आहे. म्हणून सूर्यविकासी कमळ फुलली अशा प्रकारचा उपचार तिथे झाला.
सूर्यामुळे फुलली, हा उपचार झाला. तर अशा प्रकारे हा निमित्त नैमित्तिक संबंध निरंतर दोन द्रव्याश्रित असणार आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की त्या किरणांनी कमळाला फुलविलं. याचा अर्थ असा नाही की जीवानी कर्मबंधाला केलं. जीवानी आपलेच परिणाम केले. जीव स्वतःच्याच परिणामाचा करता आणि त्या समयात ती वर्गणा कर्मरूप परिणाम झाली, ही त्याची त्या समयातली उपादानगत योग्यता. अशा तऱ्हेने हा निश्चय इथे समजून घ्यायचा आहे आणि तशीच मान्यता, श्रद्धा, अभिप्राय जीवनात ठेवायचा आहे. अनादिकालापासून मी काय करणार, माझं कर्म आहे आणि ते मला आडवं आलेलं आहे, अशा प्रकारे कर्मावर आम्ही निरंतर दोषारोपण करत आलो आहे. दोषारोपण तर आम्ही अनेक गोष्टींवर करतो. कर्मावर तर आम्ही करतो थोडं समजले की, अज्ञान अवस्थेत तर आम्ही परावर दोषारोपण करतो. काय करणार, हा परसंयोग मला असा प्राप्त झाला आणि त्यामुळे माझा परिणाम बिघडला असं आम्ही मानतो. परंतु ज्ञानी मात्र हे समजून आहे की परामुळे माझ्यात बदल होत नाही. माझ्या परिणामांसाठी मीच जबाबदार आहे. मला दुसऱ्यांनी जाणीवपूर्वक असं परिणमन करविण्यास बाध्य केलं नाही. मी त्या व्यक्तीला लक्ष केंद्रित केलं आणि म्हणून तो परिणाम माझ्या जीवनात झाला. ही ज्ञानीची अकाट्य श्रद्धा आहे. हा ज्ञानीचा अभिप्राय निरंतर कायम आहे. म्हणून ही गाथा अत्यंत हृदयस्थ करण्यासारखी गाथा आहे की अनादी कालापासून आमच्या विपरीत मान्यतेला या गाथेने शह दिलेला आहे. ही गाथा आम्हाला सांगते की तू विचार कसा कर. या गाथेच्या माध्यमातून आम्ही हे जाणून घ्यायचं आहे की मला माझ्या आत्मतत्वाकडेच बघायचंय. पराकडे मी लक्ष केंद्रित करून माझं पूर्ण जीवन अनादी कालापासून मी नष्ट केलं. आज मला एक भाव माझ्या आत्म्यासाठी समर्पित असणारा असा प्राप्त होऊ दे की ज्या माध्यमातून मला माझं स्वसंवेदन ज्ञान, आत्मानुभूती आणि पराचं कर्तृत्व सुटण्याची बुद्धी माझ्या जीवनात येईल. आणि अशी ही गाथा आपण बघितली किंवा आता टीका बघा याचा. ज्या अर्थी समान क्षेत्रामध्ये सर्वत्र असणाऱ्या, समान क्षेत्रात म्हणजे एकाच क्षेत्रावर असणाऱ्या जीवाच्या परिणाम स्वरूप बाह्य निमित्ताचा आश्रय घेऊन, या ठिकाणी जीवाच्या परिणामांनी कर्मबंध झाला. या ओळीमध्ये जीवाच्या परिणामाला बाह्य निमित्त कारण म्हटलं आणि कर्मबंध झाला याचं अंतरंग निमित्त कारण त्या कर्मांवर्गणीची तत्समय परिणमण्याची योग्यता, हे अंतरंग निमित्त कारण. म्हणून अशा या परिणाम स्वरूप बाह्य निमित्ताचा आश्रय घेऊन जीवाने न परिणमविताही कर्मत्व रूपाने स्वयं परिणमण्याची शक्ती असणारे पुद्गल स्कंध स्वयमेव कर्मभावाने परिणमतात. एवढा एक एक शब्द आचार्यांनी तोलून मापून असा ठेवलेला आहे की त्याच्यामधून तोच अर्थ आम्हाला अभिप्रायात आला पाहिजे. पहा की अशा या परिणाम स्वरूप बाह्य निमित्ताचा आश्रय घेऊन, म्हणजे जीवाच्या परिणामांना बाह्य निमित्त कारण म्हटलं. म्हणून जीवाने न परिणमविताही, म्हणजे जीव त्याचा उपादान करता नाही म्हणून त्याला परिणमवू शकत नाही, ही गोष्ट पण स्पष्ट केली. म्हणून कर्मत्व रूपाने स्वयं परिणमण्याची शक्ती असणारे असे जे पुद्गल स्कंध आहे की ज्याच्यामध्ये स्वयं त्या समयात कर्मत्व रूप परिणमण्याची शक्ती विद्यमान आहे, असे हे पुद्गल स्कंध स्वयमेव आत्म्यानी परिणाम केले असंही कुठे उल्लेख केला नाही. स्वयमेव कर्मभावाने परिणमतात. त्यामुळे हा निश्चित निर्णय आहे की
जीव हा पुद्गल पिंडाच्या कर्मरूप परिणामांचा करता नाही. भावार्थ, कर्मरूप बनण्या योग्य कारमांड वर्गणारूप सूक्ष्म स्कंधांनी हा लोक परिपूर्ण सर्वत्र व्यापलेला आहे. हा लोक कसा आहे तर या परिपूर्ण लोकामध्ये हे सगळे स्कंद पूर्णतः विद्यमान आहे. तेथे असणाऱ्या जीवाच्या अशुद्ध परिणतीचे निमित्त असताना जीव जसा आत्ता पाहिलं की व्यवहार नयानी हा द्रव्यकर्माचा करता, अशुद्ध भावानी हा रागद्वेषादी भावांचा करता. म्हणून अशुद्ध परिणतीने म्हणजेच रागद्वेष मोहरूप परिणामांनी असं हे निमित्त कारण असताना जी कारमाण वर्गणा त्या विससोपचय रूपाने जीवा प्रदेशावर विद्यमान आहे ती पुद्गल स्वयमेव ज्ञानादी कर्मरूपाने परिणमतात. आणि म्हणून ते कर्म म्हणजे ती कारमाण वर्गणा ज्ञानावरण दर्शनावरण आदी विविध रूपाने परिणमते. यामध्येही लक्षात घ्यायचं की जी तिच्यामध्ये ज्ञानावरण रूपाने परिणमण्याची योग्यता आहे तेच परमाणू ज्ञानावरण रूपाने परिणत होतात. दर्शनावरण रूपाने होणारी त्याची स्वयंची प्रकृती आहे, म्हणून हा प्रकृतीबंध आहे की तेच परमाणू दर्शनावरण रूपाने परिणत होतात. जीवानी परिणाम एकच तऱ्हेचा केला, पण एक तऱ्हेचा करत असताना कर्म मात्र असं वेगवेगळ्या प्रकारचं आलं. आणि ते आलं तर त्याच्या स्वयं योग्यतेने आलं, जीवानी आणलं नाही. आणि त्याच्यामध्ये प्रकृती व्यवस्था स्वभाव व्यवस्था देखील निश्चितपणे ठरलेली आहे. ज्याच्यामध्ये ज्ञानावरण रूपाने परिणमण्याची योग्यता आहे ते तीच कारमाण वर्गणा ज्ञानावरण रूपाने परिणत होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे, ही त्याची योग्यता आहे, म्हणून ते कर्मरूपाने परिणमतात. जीव त्यांना कर्मरूप बनवीत नाही. जर जीवानी कर्मरूप परिणमविलं असतं तर एकच प्रकार बनला असता, कारण एकच परिणाम केलाय म्हणून एकाच तऱ्हेचं कर्म बांधल्या गेलं असतं. आपण असं होत नाही. एकच परिणाम पण त्या कर्मामध्ये नानाविधता. त्यातही ज्ञानावरण पाहिलं तर ज्ञानावरणाचे उत्तरभेद आपण मती श्रुत अवधी मनपर्यय केवल ज्ञान या 5 मध्ये डिस्ट्रीब्युशन. अशा तऱ्हेने ही जी कारमाण वर्गणा आहे ही वेगवेगळ्या रूपात त्या ठिकाणी परिणत झालेली आहे. चक्षुदर्शन अवधी दर्शन केवल दर्शन आणि 5 महानिद्रा अशा रूपाने दर्शनावरणामध्ये तिचं विभाजन स्वयमेव उत्तर प्रकृतींमध्ये देखील नियमपूर्वक परमाणू जाणार आहेत. ही सगळी निश्चित व्यवस्था आहे. एक सिस्टीम त्या ठिकाणी कार्य करत आहे आणि त्या सिस्टीम मध्ये कोणताही बदल न होता ते तशा प्रकारचं आम्हाला परिणत झालेलं दिसत आहे. अशी ही 2 गाथा आपण बघितल्या आणि या गाथेचा आम्हाला भावार्थ बघायचा आहे. आता या 2 गाथेमध्ये आचार्य सांगतात की ज्याप्रमाणे हा आत्मा पुद्गल कर्माचा करता नाही, त्याप्रमाणे हा आत्मा पुद्गल कर्माला आणणारा देखील नाही. पुद्गल पिंड स्वभावानेच काही अतिसूक्ष्म आणि काही अतिस्थूल रूप असतात. ते कर्मरूप परिणमण्यास अयोग्य आहे. कर्मरूप परिणमण्या योग्य परमाणू अतिसूक्ष्म किंवा अतिस्थूल नसतात. तर ज्याप्रमाणे सूक्ष्म स्थावर जीवानी लोक व्यापला आहे त्याचप्रमाणे पुद्गल स्कंद देखील लोकाकाशात सर्वत्र आपापसात बाधा न करता व्याप्त आहे. आत्मा पुद्गल पिंडाला कर्मरूप करत नाही. कर्मरूप परिणमित होण्याच्या शक्तीने संपन्न पुद्गल स्कंद हे तुल्य क्षेत्रावगाही बाह्य कारणरूप जीवाच्या अशुद्ध परिणामाच्या निमित्ताने त्या समयी कर्मरूप होतात आणि आत्म्याशी बांधल्या जातात.
अर्थात नवीन कर्म पूर्वीच्या जुन्या कर्माशी बद्ध होते आणि जीव कर्माच्या उदयाचे निमित्त मिळून स्वतःच्या उपादानगत योग्यतेने विकार भावाला प्राप्त होतो. कवी वृंदावन लिहितात, कर्म रूप होन की स्वभाव शक्ति जामे वसे, ऐसे जे जगत माही पुद्गल के स्कंद है, तेई जब जगत निवासी जग जीवन के, परिणाम अशुद्ध को पावे सनबंध है, तबे ताई काल कर्म रूप परिणवे सोई, ऐसे वृंद अनादिते चलो आवे धंद है. काय म्हणतात, हा अनादी कालापासून जगाचा धंदा आहे, जगरहाटी आहे. तेवे कर्मपिंड आत्माने प्रणवाये नाही, पुद्गल के खंद ही सो पुद्गल को बंध है.